पाकिस्तानमध्ये बसून भारतात दहशतवादी कारवाई करणाऱ्या लष्कर ए तोयबला मोठा झटका बसलाय. मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर ए तोयबचा प्रमुख हफीज सईदचा उजवा अबू कटालीची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. त्याशिवाय आणखी एकाला कंठस्नान घालण्यात आलं आहे. ही व्यक्ती हफीज सईद असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली. दहशतवादी हफीज सईदचाही खेळ संपला असल्याची पाकिस्तानमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स आणि पाकिस्तानी हँडलवर हफीज सईदवर हल्ला झाल्याचे दावे केले जात आहेत. हफीज सईद एक्सवर ट्रेंडिंगमध्ये आहे. जमात उद दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हफीज सईद पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम भागात मारला गेला असा दावा अनेक अकाउंटवरून करण्यात आला. मात्र अद्याप याची पुष्टी झालेली नाही. हफीज सईदच्या हत्येबद्दलच्या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली. वेगवेगळ्या पोस्टमध्ये असे दावे केले जात आहेत की जेव्हा हफीज सईद पंजाबमधील झेलममध्ये जात होता तेव्हा त्याच्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जवळचा दहशतवादी अबू कटाल सिंधी जागीच ठार झाला आहे. यामध्ये चालकाचंही निधन झालं. तर अनेक पाकिस्तानी ट्विटर हँडल दावा करतात की हफीज सईद देखील या कारमध्ये होता. तो गंभीर जखमी झाला आणि त्याला रावळपिंडी येथे नेण्यात आला आहे. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते. याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हफीजचा निकटवर्तीय अबू कटाल याला खात्मा करण्यात आला आहे. पाकव्याप्ती काश्मीरमध्ये झालेल्या झेलममध्ये शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये कटाल ठार झाला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसून तो दहशतवादी कारवाया करत असे. कटाल ठार झाल्याने दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. यामध्ये एक व्यक्ती हफीज सईदला मारण्यात आल्याचा दावा करतोय. झेलम परिसरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रावळपिंडी रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दुसऱ्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की फैजल नदीम उर्फ अबू कटाल सिंधीची हत्या झाल्याची पुष्टी झाली आहे. परंतु त्यासोबत आणखी एका व्यक्तीचं देखील निधन झालंय. त्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये अनेक पोस्ट व्हायरल होत असून यात हफीज सईद मारला गेल्याचा दावा केला जातोय. तथापि अद्याप त्याची पुष्टी करण्यात आली नाही. पाकिस्तान सरकार हफीजबद्दलची माहिती खूप गुप्त ठेवत आहे. हफीज सईद मारला गेल्याचा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. आता सोशल मीडिया आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या गुप्त चर्चेत किती तथ्य आहे हे पाहणे बाकी आहे. इम्रान खानच्या पक्ष पीटीआयच्या एका नेत्याने हफीज सईदबद्दल एक्सवर मोठा दावा केला. पीटीआय नेते समत याकूब यांनी एक्स हँडलवर पोस्ट केले की त्यात त्यांनी लिहिलं आहे की माझ्या माहितीनुसार हफीज सईद आणि त्याच्या पुतण्या हल्ल्यात मारले गेले आहेत. हफीज सईदचा मुलगा तल्ला सईदच्या मते हफीज सईद ठीक आहे, पण त्यांचा आवाज त्यांची प्रकृती ठीक असल्याचं वाटत नसल्याने सईदने म्हटलं. हफीज सईद हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. भारत सरकार त्याच्या प्रत्यारोपणासाठी प्रयत्न करते. हफीज सईदचा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश आहे. एवढेच नाही तर तो 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. हफीज सईद हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे सांगण्यात येते. भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांनी हफीज सईदला दहशतवादी घोषित केले. अमेरिकेने हफीज सईद आणि त्याच्या संघटनेवर बक्षिसे जाहीर केलं आहे. हफीज सईदला टेरर फंडिंग प्रकरणात तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.